तुम्हाला वाटतं मग हा जो मुद्दा तुम्ही सध्या म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही मांडत होतात आधी, यावेळेस तुमच्या बोलण्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र हा पुन्हा एकदा शिवसेनेच्या स्थापनेतला मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा आहे. कारण तशीच वेळ या मोदी आणि शहानी आणलेली आहे. काय आहे की मी गुजरात किंवा गुजराती लोकांच्या विरोधात नाही आहे, परंतु जाणीवपूर्वक मोदी आणि शहा गुजरात आणि संपूर्ण देशाच्या मध्ये एक भिंत बांधतायत. नव्हे ती बांधले. आता मोदी शहा जातील, पण त्याच्यानंतर ही भिंत जशी जर्मनीची भिंत तोडायला काही काळ जावा लागला, तसा बराच काळ हा गुजरात आणि देशामध्ये बांधलेल्या भिंत तोडण्यामध्ये जाईल. ती मला चिंता आहे. हे वाईट होते. म्हणजे गुजरात हा माझ्या देशाचा एक भाग आहे आणि त्या भागात तुम्ही तुमच्यात आणि आमच्यात भिंत बांधताय, हे योग्य नाही आहे. पण मग हे राजकीय आहे असं तुमचं म्हणणं आहे? हे राजकीय आहे, अराजकीय आहे, अराजक केल्याने. गुजरातला तुम्ही म्हणतात गुजरातला विरोध नाही, पण उद्योग गुजरातला जातात त्याच्यावर जेव्हा तुम्ही टीका करतात. करतोच आहे, कारण माझ्या हक्काचं तुम्ही नेता आहे. जे उद्योग आम्ही महाराष्ट्रात असं मी काय करतोय का की गुजरातला येणारे उद्योग माझ्याकडे आणा, असं मी कुठे बोललोय? अजिबात नाही, बोलणार पण नाही. पण माझ्या महाराष्ट्रात येणारे उद्योग जे माझ्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी होते, अनेक गुजराती कुटुंब इकडे राहत आहेत, त्यांची पण मुलं बाळं, त्याच्यात त्यांना रोजगार मिळणार होता, तो तुम्ही गुजरातला नेला. मग ह्यांनी परत गुजरातला जावं का? इथे जे शतकानुशतके किंवा अनेक वर्ष राहत आहेत ते गुजराती महाराष्ट्राचे आहेत, उत्तम मराठी बोलतात, पण त्यांची सुद्धा रोजीरोटी तुम्ही गुजरातला नेताय, नेली. पण जेव्हा तुम्ही ही भूमिका मांडतात ना, तेव्हा तुमच्या सरकारच्या तुमच्या कारकिर्दीवरती एक शिक्का मारला जातो की स्थगिती सरकार, जो तुमच्या विरुद्ध प्रचार. हो बरोबर आहे. तुम्ही स्थगिती नाही, बंदी सरकार होतं. मी माझ्या महाराष्ट्रातला उद्योग गुजरातला नेऊ देत नव्हतं, त्याच्यावर बंदी होती. माझं सरकार बंदी सरकार होतं आणि त्याच्यामुळे गुजरातला मदत करण्यासाठी किंवा महाराष्ट्र ओरबाडण्यासाठी रादर त्यांनी माझं सरकार पाडलं. पण मग त्याच्यातला बहुतांश काळ तुम्ही हा 10 वर्षातला कारकीर्द बघितला तर बहुतांशी वेळ तुम्ही सोबत होतात त्यांच्या. होतो ना, पण त्यावेळेला तो जो काळ होता तो एवढ्या उघडपणाने लुटालूट चाललेली नव्हती. ही आत्ता त्याने जी काही अवदसा सुचलेली आहे तेव्हापासून मी यांची सोबत सोडली. आणि हे लुटालुटीचं हिंदुत्व नाही आहे. ज्या महाराष्ट्राने प्रत्येक वेळेला देशाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे, अगदी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहेच, ती देशाची आर्थिक राजधानी, तिला मारायला निघालात तुम्ही, तिला खतम करायला निघालात, हे नाही महाराष्ट्र सहन करू शकत.